जय जिजाऊ, जय शिवराय. आज उघड दिलेली आहे. तर सगळं रानात चिखल असल्यामुळं आपल्याकडे एक 4 गायी आहेत, एक म्हैस आहे. मालकाची आहे, त्या शेतमालकाची. बटणी शेत करते त्या मालकाची आहे. मी सालगडी म्हणून आहे, इथे नोकरी. जनावरं वैरण नसल्यामुळं मी काय केले, बांधाचं गवत कापायला लागलोय. जनावराला वैरण नाही व थोडं पातळ टाकलेली मका होती, ते बी डुकरानं पार करून टाकली सगळे. बघा हे शेतकऱ्याचं असं राहतंय. हे कापलं तर आपल्याला फिरायला येते आणि जनावराला पण वैरण होती. हे असं काढावं लागतंय. पण ही थोडं रिस्की काम आहे. ही कसं होतंय, पाऊस पडल्यामुळं रानात पाणी जमा राहतंय आणि रानातलं साप इचू काटा सगळं असं बांधायला बसले राहते. तर गवत कापता वेळेस असं बघून कापावं लागतंय. साप राहते, तर दामण राहते, नाग राहते, तर काय बी बसले राहते. तर हे बघा, हे असं बसून बघून व्यवस्थित कापून तर आपल्या गायवाला वैरण काढतो. काम करावं लागते, तेव्हा ते शेतमालक बी आपल्याला पैसे देते. नाही काम करणं गेल्यावर खाड्या लावते, मग पगार कापते, मग पगार देत नाही. घरी बसून राहिल्यावर पाऊस बी जरी पडलेला असला तरी काम करावं लागत असते. हे बघा, असं बघून काढावं लागते. नाहीतर या खालच्या साईडच्या भागामध्ये त्या असं इचू काटा बसलेला राहतो. माणूस काय करते, असं हात घालते आतमध्ये, काय दिसत नाही गवतातलं. हे असं करून थोडं गवताला हलवून असं गवत कापून घ्यावं लागत असते. आणि असं कापलं की मग पुढे दिसतंय आपल्याला. जय हिंद, जय शिवराय.